तर स्वागत आहे सकाळ सकाळी तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सृष्टी साई ब्लॉगमध्ये. तर आता मी पोहोचतोय नगरमध्ये. मिसळ घाल थांबलो होतो. सृष्टीच्या फोनमध्ये माझा पहिला टेक. सृष्टीचा आहे ना. हॅलो. थोडीशी आमची तब्येत खराब झाली. सॉरी बोलले तू सर साईडला. नवरदेव पण रेडी झालाय. मैत्री घोड्यावर बसलाय बाशिंगा बांधून. काहीच आता एक खूप मोठा लोचा झालाय. जर आलो होतो डान्स प्रॅक्टिससाठी, काहीच प्रॅक्टिस नाही केली हळदीच्या. आणि साहिल बोलला की तुमच्या तिच्या मनात असं वाटत असेल ना की तुमचं कधी होईल. मी म्हंटल हो. ही पण बोलली हो. मग ही पण बोलली हो. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाहीये. तर स्वागत आहे सकाळ सकाळी तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सृष्टी साई ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आता विचार करत असाल की एवढ्या आम्ही सकाळ सकाळी निघालो तरी कुठे मॅडमला घेऊन. तर आत्ता आम्ही निघालोय आपल्या भावाच्या लग्नासाठी, म्हणजे शुभमच्या लग्नासाठी. त्याचं लग्न 2 दिवसांनी आहे, पण मॅडमला एक 4-5 दिवस आधी जायचं होतं. बोललं चल तुम्ही सोडतो, आणि तिला सोडून मी येतोय रिटर्न. कारण माझ्या मित्राच्या बहिणीचं आहे इकडे लग्न. तर तिकडं हळद करून रात्री शुभमच्या लग्नात जाणार आहे. तर आता मी पोहोचतोय नगरमध्ये. मिसळ घाल थांबलो होतो. मॅडमची झोप झाली. तर आता झोप झाल्यावरती नेक्स्ट ऑप्शन मॅडमचं की भूक लागली. आम्ही थांबलो होतो मिसळ खायला. तर आता मिसळ खाऊन मी तिला सोडणार आहे, आणि त्यानंतर मी निघणार आहे. मग भेटूया उद्या. बाकी सृष्टी कंटिन्यू करेल. जर तिने ब्लॉग कंटिन्यू केला तर ती ब्लॉग कंटिन्यू करेल, नाही तर मी आल्यावरती कंटिन्यू करेल. मी करणार कंटिन्यू. तुला ते पटलं पाहिजे. नाही, मला पटतं, पण तिचं झोप झालं की जेवण झालं की झोप. आता बघा मग. आणि कमेंट करून सांगा तुम्ही की ब्लॉग शूट कोणी चांगला केला आहे, मी केला आहे की सृष्टीने केला आहे. आणि आमच्या फ्रेंड्सला ना खूप वेळ आहे, तर मग मला ना काही प्रश्न विचारायचे साहिलला. साहिल, तुला कसं वाटतं रे एवढं 3 तास मला तू सोडायला आला एवढं सकाळी 5 वाजता? मला काय वाटलं नाही, पण जाताना मला एकट्याला जायचं आहे बस. कसं वाटलं? आता काय वाटणार आहे, आली वेळ, जे आली नशिबात करायला लागणार. जाऊ दे, तू खा आता. मग चाल खा तू. सो गाईज, आता साहिल मला सोडून चाललाय एकटीला. बाकी आमची स्टोरी इथे. पण ती टोळी यायला 2 तास आहे, तरी हा मुलगा मला एकटीला सोडून चाललाय नाशिकला. पण ठीक आहे, कारण तो मला एवढं लांब सोडायला आलाय म्हणून मी त्याला माफ करते. एकटीला नाही, मला 4 तास प्रवास करायचा आहे. परत मला उद्या रात्री परत यायचंय. तरी पण चलो बाय बाय. आणि आता इथून पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. तर जसं हा बोलला करणार आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा की कोणी चांगलं केलं. कारण काही लोकांना ना माझं काय आवडत. नक्की कमेंट करा. साई बेस्ट की सृष्टी? तशी ती बेस्टच आहे, कारण ती माझी ना. सो गाईज, तब्बल 4-5 तास 3 तास वाट बघून आत्ता हे लोक पोचलेत. आणि तुम्हाला तर माहिती साहिल ते गेलात पहिलेच. तर आत्ता हे लोक पोचले आणि त्यांना घर सापडत नाही, म्हणून मी आता खाली आली आहे त्यांना घ्यायला. काय बोलू आता, मला बोलायलाच काय नाही उरले. बट स्टील बघूयात त्यांचे रिॲक्शन. आपल्याला भेटलं कसं वाटतं त्यांना. सृष्टीच्या फोनमध्ये माझा पहिला टेक. सृष्टीचा आहे ना. हॅलो. तर आता सगळ्यांची डान्स प्रॅक्टिस काय पण माझ्यात आणि गुड्डूमध्ये खूप एनर्जी आहे. पण आम्ही अजून एनर्जी घ्यायला चाललोय. आम्ही चहा प्यायला चाललोय. तर सध्याला फक्त आम्ही दोघीच कंटिन्यू करणार आहोत. आम्ही आता चहा पियाला आलोय आणि आम्ही आता बिस्किट खातोय आणि आम्ही मावा केक पण घेतलाय. खूप मस्त मस्त. Cheers. आणि ही आमची चाय आणि ह्याच्यात आम्ही बिस्किट बुडवून खाणार आहे. सो मित्रांनो, तुम्हाला पण कधी चहा समोर आली तर बिस्किट असं करून असं खायचं, समजलं? बरं नाही वाटत ते तुला? कसं बरोबर आहे ना. तू एवढी पॉवरफुल एवढी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे एका दिवसात की डायरेक्ट आग लावली पाहिजे संगीत मध्ये.
तर आम्ही आता कुकीला काय म्हणतात जबरदस्ती बाहेर पाठवलंय कसं बसं आणि तिच्या बड्डेची तयारी करतोय. आज उद्या कुकीचा बड्डे, पण आम्ही आता 12 वाजता तिला सरप्राईज देणार आहे, सेलिब्रेशन करणार आहे. येस आम्ही सगळे मिळून. स्ट्रॉंग आहे आणला गणेश. अर्ध्या गोष्टी मिसिंग आहेत तरी पण आम्ही मॅनेज करून करणार आहे. आणि ही ती वॉल आहे की जिथं आम्ही सगळे मिळून डेकोरेशन करणार आहे आणि तिला सरप्राईज देणार आहे. येस, तर मी आता- गुड गोईंग. सृष्टी व्लॉगिंग शिकली. हा मी प्रयत्न करते खूप मनापासनं. तर आता मी तुम्हाला दाखवेल की आम्ही कसं सेलिब्रेट केला. भेटीगाठी चालू झाल्या. कसं वाटतंय गडबड कशी आहे भाऊ? गडबड आहे का? मी नोबिताला पहिल्यांदा एवढं हसताना बघतीये. नोबिताच्या लग्नात ब्लॉग चालू केला सृष्टी. मुहूर्त लागले त्याच्या लग्नात माझ्या ब्लॉगिंगचा. प्रेग्नेंट बायांच्या पोटात आता थांबवलं माहितीये का? पण ना शुभमला भेटून पहिले करतोय काय करतोय? शुभमला भेटून पहिले कधीच इतकी खुशी झाली नाही, पण आज त्याला नवरदेव नवरदेव. बनवताना बघून एवढी खुशी होतीये. खरंच खूप भारी वाटतं तुम्ही सगळे आले. आणि उद्या राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा तर होणार आहे भाई. हिने तू काय केलं सांग, दाखव इथं तुझं काम. तिने पण लय मेहनत. अरे नाही, ऑर्डर आली तर सांग तुझं काय काम. हे साफसफाई मी केली आहे. ह्याच्यातले काही रिबिन्स मी खूप छान बनवले. केलंय, पण खूप छान केलंय कुकी. जसं मी तुम्हाला दाखवलेलं की 11:30 वाजलेले तरी आमचं आवरलं नव्हतं, पण आम्ही मिशन खूप कम्प्लीट छान केलाय केलंय. आणि 12ला 10 कमी असताना कम्प्लीट आमचं सगळं झालंय. 3, 2, 1 स्टार्ट. ये हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अगं ये ना डिअर कुकी, हॅपी बर्थडे टू यू. God bless you. May God bless you. Happy birthday, dear Cookie. Happy birthday to you. कसं वाटलं त्या कशी वाटते आमची मेहनत तुला? खूप छान. थँक्यू. एवढे कमी वेळात केलं बिचाऱ्यांनी. येस सो मच मंडळ आपला आभारी आहे. कसं वाटते कुकी किती वर्षाची झालीस? 26. कसं वाटते 26 होऊन? पार्टी दे. गाईज गुड मॉर्निंग. थोडीशी आमची तब्येत खराब झाली आहे, पण फायनली अथंग परिश्रमानंतर बापरे. आम्ही निघालोय. ही आमची तयारी आहे. असं वाटते सकाळचे 7च वाजले, पण वाजले आता दुपारचा 1. गाईज एवढ्या परिश्रमानंतर तर आम्ही बॅगा बिगा कशा बशा गाडीत भरून निघालो होतो, पण आता परिस्थिती बघा. आम्ही चुकीच्या रोडने आलो, ते पण 3-4 किलोमीटर. त्याला आम्हाला 5 मिनिटाचा रोड होता, त्याला 20-25 मिनिटं लागले ना. आणि त्यात पण आता गाडीवरती जात नाहीये, पण आम्हाला काही चालत चालत जायला लागतंय. रिसॉर्टला आम्ही पोहोचलोय. सो मे बी आता इथे संध्याकाळी आपला कार्यक्रम असणार आहे आणि तिकडे पूल आहे आणि पूलच्या त्या साईडला हळदीचा सेटअप आहे. माननीय श्री कुकीताई यांचा बर्थडे वाढदिवस या ठिकाणी आहे, तर त्याच आनंदात आपण तिला थोडीशी गुडपोळी चालणार आहोत आणि टॉवेल टोपीने. तिचा सत्कार करणार आहोत. टाळ्या टॅडन 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 टॅडन. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचा. आणि आता कुकी बर्थडेच्या निमित्ताने 2 स्टेप्स करणार आहे. 3, 2, 1 गो. टॅडन 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 टॅडन. एवढं थकून धरून 10 तास प्रॅक्टिस करून अशा अवतारात आम्ही नवरदेवाला वेलकम करायला चाललोय. आम्हाला वाटलेलं की आम्हाला नोबिताचं वेलकम करायचंय म्हणून आम्ही एवढं फास्ट आलो, पण आता आम्हाला असं कळतंय की तो ऑलरेडी अराईव्ह झालेला आहे.
हा मे बी विधी होणार आहे. बोल बोल माझ्या ब्लॉग मध्ये बोल शुभम, माझ्या ब्लॉग मध्ये बोल. मी सुरुवात केली आहे ना. कॉल केलेला ना तुला तेव्हा मी बाहेरच होतो, तुला बोललो 2 मिनिटांमध्ये येतो, लगेच आलेलो मी. बापरे कुठे आपण आजी सर सर सांगितलं सर लोक हा ना आम्ही गेटवर गेलेलो. तर आता मी रेडी झाली आहे. तू एवढं ग्लो करते तरी तू अजून रेडीच होत. अरे माझे केस मी सेट करत होतो, बाकी काय नाही. बाथरूम मध्ये हे पुरी मला एवढा खरंच वेळ कळत आता सचिन सरांना खरंच किती त्रास होत असेल. का हिचं पटलंय मला एकदम. घ्या. तुम्ही जास्त वेळ लावला, मला काय नाही. मी फक्त कुकी पण रेडी झाली आहे. होती अजून. मला रबर बँड आहे का तुझ्याकडे? ये, माझा makeup आणि आता मी अभिचा मेकअप करणार आहे. यू से यू बना दूंगा. सो गाईज फायनली आता सगळे रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय नवरदेवाकडे. पण हे काय नवरदेवा चाला. छान दिसते. मस्त दिसते. खूप सुंदर दिसते. ऑफिशियली तो भेटवायला पाहिजे पण आता ठीक आहे आम्ही समजू शकतो तुला. बाकी अभि ते काय काकीला खूप हे की तुम्ही लोक येणार आहे. मग काय एक्साइटमेंट होईल आमचा डान्स बघून. आता डान्सच्या वेळेस तर तुम्हाला मग तर मम्मी पण येऊन नाचणार आहे वरती स्टेजवर. तरी पण नाचायचं. मित्रांनो आता रात्रीचे 1:30 नाही किती वाजले ग, आय थिंक 12:30. आणि आता आम्ही फोटोशूट करतोय. हा असा फोटोशूट चालू आहे. हा आमचा कॅमेरा आहे. आम्ही इथं संगीत करणार होतो किंवा आहे अजून माहिती कन्फर्म नाही, पण आम्ही खूप एक्साइटेड. आणि परत आम्ही तोच सेटअप चालवलाय. बघू शकता तुम्ही. उद्या तुम्ही घाईत असाल म्हणून आता पूनम आणि शुभम कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मला पण काहीतरी बोला की लवकर लग्न होत असं काहीतरी बोलायचं. नेक्स्ट तुझीच आहे भारी. आम्हाला लवकर बोलव ग्रुप मध्ये. अभि हा ग्रुप मध्ये नेक्स्ट नंबर हिचाच आहे. समजून घ्या गाईज तुम्ही. ऑलमोस्ट सगळ्यांच्या कमेंटच मला विचारूच नका. पहिलं लग्न होईल पण नोबिताने डाव मारलाय. हा ना खरी गोष्ट आहे बरं का. एकदम खरं एकदम अनएक्सपेक्टेड होतं ह्याचं लग्न. धप्पा होता धप्पा. बिचारी होईल लवकरच होईल. जाऊ दे. आम्हाला असं वाटलं होतं सर्वात आधी सृष्टी लग्न करेल, पण माझी किस्मत. तेरे जाने बाहर आ गया, तेरे भाई पे भरोसा रख, मेरा भाई आ गया. उसको सॉरी बोलने दो. त्याच्या आईच्या गाण्यात पाय सर साईडला. मेरे बाने बाहर आ गया.
सो फायनली गाईज आपला साहिल आलेलाय भांडण करून त्या एकदम पलीकडे रूम मध्ये. इकडे मी काय बोलतो बा, सृष्टी झोपला यो. तेरे बारे में यार आ गया टडान टाडा डाडा 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 टडान टाडा डाडा डाडा डाडा. साहिल टाडा पप्पी 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 भावातीन लय मिस केलं भावा तुला. अरे मिस केलं. अरे डॉन गाईज 12चं लग्न आणि 11:30 झाले आणि आज परत हेच झाले की आम्ही रेडी नाहीये. पण आम्ही 12 पर्यंत रेडी होणार म्हणजे होणार. आणि नोबिताच्या लग्नाला काय नोबिताच्या लग्नाला वेळ पोचणार म्हणजे पोचणार. सगळ्यांची हालत तर अशी आहे झोपलेली. अजून बाकीचे तिकडे. आणि हा अलार्म का सकाळी सकाळी उठून सगळ्यांना उठवायचं काम करतोय मी माहिती. जाऊ दे पुण्याचं काम करतोयस तू. लवकर माझं लग्न होईल. हा होईल 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 होईल. आशीर्वाद आहे माझा. तुमचं झालंच होईल लवकर. चला आता आवरतो आणि आवरून तुम्हाला भेटतो. रात्र झाली 10 वाजता मी निघालो. 2 वाजता मी इथं आलो. रात्री आल्यावरती सगळेजण माझ्यावरती तुमच्या भाषेमध्ये किंवा माझ्या भाषेमध्ये सगळ्यांनी मला घोडे लावले, शिव्या दिल्या. सगळेजण माझ्यावरती उडाले. अभि मला घ्यायला, अभिने मला समजवलं आणि या समृद्धीने मला खूप समजून घेतलं की ठीक आहे दादाचं खूप काम आहे वगैरे हे ते. तिने मला समजून घेतलं आणि अभिने पण मला समजून घेतलं. राहिला विषय सृष्टीचा तर सृष्टी माझ्या काय चिडलेली सांगू मला खूप बोलू का तुम्हाला काय चिडलेली. अरे थांब नाही तर खूप मोठं शॉट झालंय. आणि कुकी बंद कर. 1 मिनिट बंद करतोय. पॉज घ्या. तर साहिल मी तुझे फोटो काढते. चल माझा कॅमेरा बघ. चेंज कर का पोज. ओहो ओहो हा ये तुझे फोटो दाखवते. चल अरे बापरे साहिलचे फोटोज. माझे फोटो बघा, माझे फोटो बघा किती हागल्या कर. कसं कॅमेरा तो पण रेडी झालाय. जीवाचा मैत्री घोड्यावर बसलाय, बाशिंगा बांधून सोबत आलाय. अरे घे दादा पुढे. ए ऋषे हा टाइम आहे का. सौरभ पहिल्यांदा भेटलाय. दुसरा भाऊ किती वेळ आवरायला. नवरदेव आता पाया पडायला चाललेलं आहे. नवरदेव भाऊ आले का मग लगेच आपण धूमधाम मध्ये रॅली काढू त्यांची मिरवणूक आणि मग लग्न लावू अक्षता टाकू. ठीक आहे. तर बघा माझा आणि साहिलचा लुक आम्ही ट्विनिंग करायचं ठरवलं होतं पण आम्हाला सापडत नव्हतं तसं. मग आम्ही थोडंसं कॉन्ट्रास्ट मध्ये केलं आणि असं ठरवलं. ओके सृष्टी बोलत तसं काय विषय नाही. काय ते चांगलं बोलला रे साहिल. चांगलं आपलं झालं तुम्ही सृष्टी. काय वाटतं तुम्हाला आमचं कारण मॅच तुम्हाला झालं की कलर नाही तिने मला कलर दुसरा कमेंट करून दिलेला. सांगा. तिने मला कलर दुसरा दिला त्याच्यावरती मी आउटफिट घेतला पण तिने जरा चिटिंग केली. ठीक काय विषय नाही. जाऊ दे पण आमचं मॅच होते की नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा. कसं वाटतंय. आमच्या लग्नात येऊ शकले नाही खरंच मला खूप वाईट वाटतंय. पण असंच आमचं प्रेम असू द्या, असा तुमचा आशीर्वाद असू द्या. कसं वाटतंय तुला फेटा बांधून. खूपच असं वेगळी फिलिंग आहे. तुम्हाला नाही सांगू शकत, शब्दामध्ये नाही सांगू शकणार. जेव्हा तुमचं होईल तेव्हा तुम्हाला ती फिलिंग कळेल. काहीच आता एक खूप मोठा लोचा झालाय. आम्हाला एंट्रीला ना त्यांनी पहिले सांगितलेलं की काहीतरी तुम्ही करा पण ना आम्हाला नंतर वाटलं की ते कॅन्सल झालं. मी काहीच प्रॅक्टिस नाही केली आणि शो आता ऑन द स्पॉट बोलतो तुम्हाला एंट्री करायलाच लागेल. तर आता आम्ही फक्त काय करणार आहे की अभिला फॉलो करणार आहे. तर बघू आमचा डान्स कसा होतो. काय वाटतंय कुकी एंट्रीवर. गुड्डीला कसं वाटतंय. तिला घरी जायचंय फक्त ती एकच बोलते मला घरी जायचंय. काहीच हिला काहीतरी समजत. ती कवापासून एकच म्हणते घरी जायचं. हिला पाठवायचं की नाही घरी. आला येतो 1 मिनिट फक्त डीजे येतो. पाठवायचं का नाही 2 दिवसांनी घरी जा. आम्ही महत्वाचं मुंबई भाईचं गाणं नाही काहीतरी लावू ना पटकन. जाऊ द्या लाव ना काहीतरी लाव पटकन.
डान्स प्रॅक्टिससाठी काहीच प्रॅक्टिस नाही केली. हळदीच्या दिवशी आम्ही प्रॅक्टिस आणि टॉवेल टोपी देऊन आम्ही आणि लास्टच्या 2 तासात आम्ही पूर्ण डान्स बसवलाय 2 तासात आणि तो पण झाला. कोण आहे समृद्धी असते तिकडे सगळं नीट होऊ शकत नाही ना. काही नाही काय घोटाळा होणं चांगलं झालंय. हा छान झालं चांगलं झालं काय सगळं काही सगळं काही. गाईज ही कार रडली तुम्हाला सांगतो. नोबितानी नाही का असं ती आली समोर तर तिला असं पैशाने वगैरे केलं. आणि साहिल बोलला की तुमच्या तिघींच्या मनात असं वाटत असेल ना की तुमचं कधी होईल. मी म्हंटल हो. ही पण बोलली हो. मग ही पण बोलली हो. जाऊ दे मला काही बोलायचंच नाहीये. असं नाही बोलली. मी बोलली 2 मिनिटात आले. हा असं नाही. मला छान वाटलं की म्हणजे नाही का 5 वर्षाचं एवढं प्रेम होतं, एवढं सोबत राहिले आणि तरी म्हणजे एवढं लग्नापर्यंत ती गोष्ट. मला पण खूप वाईट वाटलं. खूप छान वाटलं नोबिताला बघून. मला पर्सनली कसं वाटलं नोबिताला बघून मला भारी वाटलं. मला नोबिताला बघून भारी वाटलं. आणि म्हणजे त्याचे कष्ट पाहिलेत आपण. त्यांनी लग्न कसं केलंय ते पण आपल्याला सगळं माहितीये. म्हणून मला खूप भरून आलं. तिला वाईट वाटलं पण हरकत नाही मित्रांनो. हिला वाईट वाटलं नाही. मला तर खूप आनंद होतोय. मला बास देर यू आर. उलट ऍक्च्युली खूप आनंदाची गोष्ट आहे पण आम्ही हळवे आहेत. जर माझ्या नवऱ्याने असं केलं ना ज्या नोबितांनी केलं तर मग कॉलेज सुपर तिकडे सोडून टाकेल त्याची फेरी मारताना अशी म्हणा तू असं का केलं तू असं का केलं. मी तर करणारच. तुला माहिती तू काच नाही केलं. तू काच नाही केलं. चला अरे नको ना रे. सो फायनली मित्रांनो नोबिताचं लग्न झालेलं आहे. बस माझ्या भावाची विकेट पडली. भावाची विकेट पडली. नोबिता आउट. आता तरी देवा मला पावशील का. ओ वहिनी कसं वाटतंय लग्नात? 2 शब्द. छान वाटतंय. तुम्हाला पण माहिती माझ्या चेहऱ्यावर दिसत भावा कसं वाटतंय? कसं वाटतंय? इकडे कसं वाटतंय? जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा मी तुला विचारेल कसं वाटतं मग तू मला सांग. तुम्हाला बघून आम्हाला रडायला गाईज आम्ही इतकं वेळ झालं म्हणजे 7 वाजता झोपलोय आणि 10 वाजता उठलोय. आवरले सगळं केलंय तरी पण आम्ही अजून मेकअप वगैरे सगळं मेंटेन करून थांबलोय. आणि हा साहिल बघा जरा वेळ आला थोडे कपडे घातले आणि झालं त्याचं सगळं. हे असं असतं का मित्राचं लग्न. गाईज आत्ताच आहे ना अभि बोलला की मी व्हिडिओ परत चालू करणार. तर मी त्याला बोलली की तू तुझ्या व्हिडिओज मध्ये मला घेशील का. तर तो बोला ऑडिशन द्यायला लागेल. तर आपण त्याला विचारूयात काय क्रायटेरिया आहे. अरे तुम्ही बोलताय म्हणून तुम्हाला सांगतो मी. क्रायटेरियाचा असं काय एवढं नाही. जे नवीन सॉन्ग आहे त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ का टाकायचे. जर ते आम्हाला पटल्या तर आम्ही तुम्हाला बोलू. ठीक आहे. तर आताच मी रिसेंटली 2 व्हिडिओ टाकले आणि त्या माझं चांगलं चालतं. ते तुम्ही त्या पाहिल्या का? त्या पाहिल्या मी. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की त्या थोडीशी कंबर चालतील वेगळी लचकते. तुमचा बरोबर आहे राईट. तुम्ही खूप परफेक्ट आहात Okay. बट थोडस कुठेतरी ना अजून नीट होऊ शकतं. का? नाही बरोबर आहे तुमचं. पण तुमच्या व्हिडिओ मध्ये येणं इतकं आहे का की नाही आहे का सांगा. का? तिकडं मुली खूप छान छान आहेत. तुमची ओळख होऊन जाईल. मैत्रीण हा मग तुमचाच फायदा होईल ना. नाही फायदा तर नाही. अरे म्हणजे तुम्हाला अजून मॉडेल्स भेटतील तुमच्या व्हिडिओ साठी असं म्हणते. बरोबर भेटतात पण काय उलटा लावला उलटा. गाईज इथं आता स्फोट झाला. तुम्ही काम करा. तुम्ही व्हिडिओ मध्ये या. ठीक आहे मग गाईज लवकरच माझी आणि अभिची व्हिडिओ बघायला तयार राहा. लवकरच नवीन व्हिडिओ. हा कीप शेअरिंग कीप सपोर्टिंग.
सो फायनली नोविताचं लग्न आता झालेलं आहे. तो पुढे गेला आहे त्याच्या फॅमिलीसोबत आणि आता आम्ही चाललो आहे त्याच्या घरी वरातीला, नवरीच्या वेलकमला वगैरे बाकीच्या यायला. तुळजापूरची तुळजा, कोल्हापूरची महालक्ष्मी. तुळजापूरची तुळजा, कोल्हापूरची महालक्ष्मी. पुन्हा म्हणली आज माझी गृहलक्ष्मी. आमच्या प्रेमाचे कोडे पडले सगळ्यांना. आज जे घडले ते स्वामींच्या आशीर्वादाने घडले. नववीच्या कार्टूनच्या नादाने खऱ्या शुभमरावांच्या प्रेमात पडले. काय दुसरी काय पहिलेच भावाने ठरवलंय पूनमच्याच तालावर नाचणार म्हणून तो गेम मुद्दामून हरतो. आणि आम्हाला माहिती आली ही गोष्ट. ह्याच्याने उचला लावतं ह्याच्याने फर्स्ट आणि फोर्थ वन बोटाने. ह्या बोटाने कोण उचलणार त्याच्यात बघायचं नाही. सगळेच नशात गेम्स काढले मला कळलं नाही. नाही ह्या फर्स्ट आणि फोर्थ. दोन बटन उचल या 2 बटन उचल नाही कैचीत नाही घेऊ शकत. फर्स्ट आणि फोर्थ. चला घेऊ शकतो. बरोबर आहे. चालतं बरोबर 3 नाही आता शॉर्ट झाला आता शॉर्ट झाला. आम्ही 16 इकडे 13 आहे, तिकडे 16 येऊ शकत नाही मग. 7, 8, 9 आणि 10, 11 13 आहे. असं का शुभम शेवट नाही 10 5 5 चे 2 12 13 अभी मजा आएगा ना. एक घाट खावा लागत. शेवटी खाल्लं तरी पण कोण जिंकलं? वहिनी जिंकली. तर आता झालंय नोबिताचं लग्न वगैरे वरात सगळं. आम्ही देव करायला गोंधळ जागरणाला नाही थांबणार आहेत. आम्ही आता सगळे निघतोय. जसं अभिने आम्हाला संगीतसाठी घाई केली तसं आता तो सगळ्यांना निघायला घाई करतोय, पण कोणच त्याचं ऐकत नाहीये. मला जायचंय मुंबईला. यांना 2-2 तासावरती घर आहेत गाईस. काय होतं बरोबर ना. का उठत नाही कुकी? उठ ना ग. तो कधीच म्हणतोय ना जो तो आपल्या ह्याच्यात आहे. काही लोक तर बघत पण नाहीये. आता आपण खाली जाऊ. आता मी तुटलीये. मी अशीच येणार आहे. तर आता आपण खाली जाऊया. नोबिताला आणि पूनमला बाय बोलूया आणि ब्लॉग तिथेच एंड करूया. आम्ही एवढं नाचलोय ना. आता मला निघताना पायरी उतरताना लिटरली असं झालंय जिम मध्ये लेग मारतात ना तसं फील होतंय. कुकी किती पाय दुखतात ते?
नाचत नाही मी इतकं नाही नाचत ना. आम्ही खूपच असं मनापासून नाचलोय. मित्राचं लग्न होतं ना. किती पाय दुखतं ते? अगं जिना उतरायला पण येत नाही. मस्त येत नाही एवढे दुखू खूप म्हणजे खूप दुखतायत. जिम मध्ये लेग अर्ध्या लग्नात जे लोक नसतात त्यांना असंच होतं. असं असं होईल असं असं आज तर नीट चालायला तरी येईल थोडंफार पल्ले दुखायले मांड्या गुडघे पाय ह्याचे तर पाय सोडले गेलेत खालून कुकीचे फाटले डायरेक्ट. ए मला पण लागलंय मग तसं दिसते. मला पण लागले तसं मी गालाने नाचत होतो. आम्ही निघालो होतो पण नोबिता काय आम्हाला सोडायलाच तयार नाही. थांबा थांबा थांबा. शेवटी तो बोलला की चला आता ऍटलिस्ट नाश्ता करून तरी जा. तर आता आम्ही आलो नाश्ता करायला. भूक लागली काहीतरी द्या. काय खाणार आहे साई? मला काही पण द्या काय खाणार काही पण द्या. लग्न तर तुम्ही सांगितलं कसं झालं. आता वहिनी कशी वहिनी होती? पण नाही. आपलं घर कसं झालंय एक नंबर. घर म्हणजे घर. घर झालं, गाडी झाली, फॅमिली सहकुटुंब सहपरिवार माझा भाऊ सेट झाला आम्ही डायरेक्ट. ठरवलं आज success. आज बस ठरलं. आज नोबिता सक्सेसफुल. आणि सगळ्यात भारी नोबिताचे मित्र पण लय खतरनाक आहेत नाही का. एकदम भारी. सगळे असे सगळे नियोजन वगैरे सगळ्या मित्रांनी त्याच्यात चांगले केलं कोणाचे होतं. भांडणं झाले ना कोणाचे काय प्रत्येकाचं एन्जॉय केलंय. आणि लग्नाचा फीडबॅक आमचा राहुलच तुम्हाला देऊ शकतो. आणि असं वाटलं नाही की आम्ही म्हणजे त्याच्या इकडे लोकॅलिटी मध्ये फर्स्ट टाइम आलोय किंवा काय एवढं कम्फर्टेबल ऍटमॉस्फिअर केलेलं सगळ्यांनी. म्हणून एकदम घरच्यासारखं सगळ्यांना वाटलं. लग्न पण खूप आवडलंय, घर पण आवडलंय आणि मित्रपरिवार पण आपला जाम आवडलाय. आणि सगळे आले त्याच्याबद्दल खरंच मनापासून आहे ना खरंच खूप भारी वाटलं भावा. तुम्ही सगळे मला आले. वाटत नाही अजून की याचं लग्न झालंय. खरंच नाही वाटत. असं वाटून पण देऊ नको. नाही पण लग्नाला खरंच खूप मजा आली. नोबिताने जे सगळं केलं ते दोघांनीच केलंय. पण नोबिता आता यांनी तुला आणि तिने permission घेऊन यावं पण लागेल ना? सगळं केलं हे दोघांनीच केलं आणि खूप आता छान त्याला केलं. विलाला यायला परमिशन घेऊन यावं आता लागेल. नाही गरज नाही दोघं येणार गरज नाही आता परमिशनची गरज विलाच्या नाही. रील्स मध्ये एक जण ऍड होणार. बस नाही ती बॅकेंडला असणार व्हिडिओ. आता हे सगळे निघलेत आणि काय म्हणजे शब्दात नाही सांगू शकत एवढं भारी वाटलं. तुम्हाला मी नोबिता समोर सांगतो. नोबिता जेव्हा आला होता लग्नाच्या ह्याच्यात तेव्हा सृष्टी आणि कुकीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तू बघितलं नाही मी तर रडली तुला बघून की नोबिताचं लग्न होतंय. ह्या डायरेक्ट रडायला लागला. डायरेक्ट रूम मध्ये गेल्यात. खुशी की असू दे वो खुशी की असू. म्हणजे असं झालेलं की यार, बोललेलं मला तिथे असं झालेलं यांनी एवढं कष्ट केले एवढं सगळं केलं आणि आज सगळं म्हणजे सगळं सेट झालं सगळं मिळवलं. इतकं भारी वाटलं ना डायरेक्ट रडायला लागली. 4 माणसं पण मला काय झालं सृष्टी काय का झालं रडली होती माहितीये का? काय रडली होती? साहिल काय बोलला की तुम्हाला तिघींना असं वाटत असेल ना की माझं कधी होईल. नाही असं नाही झालं काय. मी ना नोबिताचं ते पहिलेलं ते म्हणजे ते हे सगळं उतरत वगैरे होता तो मला एवढं छान वाटलं. खूप 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 छान वाटलं की म्हणजे आपल्यामधला आपला मित्र एकदम साधा सुद्धा आणि त्यांनी एवढं करून दाखवलं. म्हणजे घर केलं, गाडी केली, सगळं केलं. म्हणजे प्रेम पण त्याला त्याचं भेटलं. सगळं असं एकदम भारी झालं म्हणून मला ते एकदम अरे म्हणून मला तुम्ही भारी वाटलं. तुमच्यासारखे मित्र माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. सो चला आता भेटू साहिलच्या लग्नात. पुढच्या लगेच 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये काय माहिती कधी करतोय. नाही करणार